सालाबादाप्रमाणे शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे ग्रामदेवता आई आनंदमातेचा यात्रोत्सव दिनांक 23 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2025 असा साजरा करण्यात येत आहे। यावेळी दिनांक 23 रोजी सकाळी आनंदमातेची पूजा अर्चना तसेच सायंकाळी 4 वाजता तकतराव मिरवणूक व त्यानंतर सायंकाळी 5 वाजता हजेरी व रात्री भिका भीमा सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा मोफत कार्यक्रम होणार आहे। तरी भाविकांनी यात्रोत्सवात उपस्थित राहण्याची विनंती आनंदमाता यात्रोत्सव समितीतर्फे करण्यात येत असून सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल हिरमल पावरा यांनी मनोगत व्यक्त केले। कनिलाल हिरमल पावरा, सांगवी गावाचा सरपंच। आपल्याला ही 23 नोव्हेंबर ही आपल्या सांगवीची देवी आईची जत्रा भरण्यात दरवर्षी येते, पण त्यासाठी मी 2 शब्द मला बोलायचे। आपला यात्रासाठी एक थोडा गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्ही एका सभा भरली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला। पहिले सगळ्यांपेक्षा आनंदाची गोष्ट की व्यापारी, हॉटेलवाले, जे छोटे मोठे धंदेवाले जे दरवर्षी त्यांच्याकडनं कर वसूल करण्यात येत होते, पावती फाडत होतो, परंतु ते मी गावकऱ्याला विनंती केली की आपण कंत्राट पद्धतीने एक देतो आपण, आणि त्यांना जर आपण दिलं 2 दिवसासाठी ते लोकांचं मन दुखतं की बाबा आपण 50,000 मध्ये दिलं तर ते त्यांना 75,000 वसुली पाहिजे। म्हणून मी माझ्या मनापासून मी विचार केला की ही पावती बंद करून द्यायला पाहिजे। कोणताही दुकानदाराकडून, हटलीवाल्याकडून 1 रुपया नाही घेताना जत्रामध्ये सगळे लोकांनी यायला पाहिजे आणि कोणीही 1 रुपया वसूल करणार नाही, असं आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या वर्षापासून कोणताही वर्ष जोही सरपंच पडेल त्याची पद्धतीनं देवी आईच्या मदतीला काय द्यायचं नाही द्यायचं तर सरपंच देतील, असं म्हणून माझ्या मनाने मी विचार केला की पावत्या बंद करायच्या आणि बंद केलेलं आहे। तर देवी ही ते एक जगत जननी आहे। देवी हे आकाश पाताळ सृष्टी याची मालकीण आहे। तर मित्रांनो, माझी एक हात जोडून विनंती आहे की आपल्या गावकरी, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सरपंच असेल, डेप्युटी सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा लहान मोठे पुढारी असतील, सगळे गावकऱ्यांची जबाबदारी आहे ही। तर सरपंचाची किंवा बावडीची किंवा यांची जबाबदारी नसते, ही गावाची जत्रा नसते। देवी आई म्हणजे एक जगाची एक भवानी आहे माता ती। तर त्याच्यामध्ये सगळे कोणताही लोक कोणत्याही तालुक्यामधून जत्रा पाहायला येऊ शकतात। पण मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे, तर यात्रामध्ये सगळे गावकऱ्यांनी, तरुण मंडळींनी, वहिष्कारांनी शांततेने जर पार पडली तर आपल्याला देवी आई आशीर्वाद देऊ शकते। मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहिवतकर, न्यूज शाहू राजे न्यूज, सांगवी।